जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर सोहन 30च्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो मित्रांनो, आजचा व्हिडिओ लिरिक्स व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवर जर कोण नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसंच जर मित्रांनो आपल्या जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बुकमार्क प्रिसेट आणि शिकपेक्ट प्रिसेट. तर दोन्ही प्रिसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बुकमार्क प्रिसेटला ओपन करा. बुकमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला बीटनुसार इथं मी टेक्स्ट लेअर इथं ॲड करून दिलेले आहेत आणि ते एक रेक्टँगल एक ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहेत. ते आपल्याला एक एकूण इथनं अनॲड करून घ्यायचे आहेत. अनॲड केल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियममध्ये जायचं आहे. मीडियममध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला सांगतोय त्या बीटपर्यंत वाढवायचा आहे. फोटोला करेक्ट 16.26 सेकंदापर्यंत वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे फोटोला. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं सॉन्गच्या वरती घ्यायचा आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन ऑपेसिटी करेक्ट इथनं मित्रांनो 30% ठेवायचे. तर बघू शकता मी इथं 30% ठेवलेली आहे. रेक्टँगल 1 वरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 3 इफेक्ट हाईड असतील तर मित्रांनो एक एक करून इथनं अनॲड करून घ्या. मी ऑलरेडी इथनं अनॲड केलेले आहेत. जस्ट काय करायचं आहे, टेक्स्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 2 इफेक्ट हाईड आहेत ते आपल्याला एक एकूण इथनं अनॲड करायचे. तर बघू शकता टेक्स्ट लेअरचे इफेक्ट इथनं हाईड आहेत ते आपल्याला एक एकूण इथनं अनॲड करून घ्यायचे. तर बघू शकता प्रत्येक टेक्स्ट लेअरची इफेक्ट हाईड आहेत ते आपल्याला एक एकूण इथनं अनॲड करून घ्यायचे. अनॲड केल्यानंतर काय करायचं आहे, करेक्ट मित्रांनो आपल्याला 16.26 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियममध्ये जायचं आहे. मीडियममध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. 16.26 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत एक एक बीटला एक एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मी एक एक बीटला एक एक फोटो इथनं मी ॲड करत आहे. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. तर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता मित्रांनो मी एक एक बीटला एक एक फोटो इथनं मी ॲड करत आहे. झालेले आहेत, जराच फोटो राहिलेले आहेत तिथनं ॲड करत आहे. तर मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. मित्रांनो आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. प्रॉपर मी असे इफेक्ट तुम्हाला मी ॲड करायला सांगणार आहे. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच आजचा व्हिडिओ मित्रांनो समजून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी लास्टपर्यंत इथनं फोटो ॲड केलेले आहेत. तर आता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक याच्या शिकपेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिकपेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये कुठं कुठं डबल बीट आहेत त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो पहिल्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा नाही.
म्हणजे पहिली डबल बीट आहे 16.26 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचं नाही. नेक्स्ट डबल बीट आहे मित्रांनो आपल्याला 18.17 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत कुठं कुठं डबल बीट आहेत त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर पहिली डबल बीट आहे मित्रांनो 18.17 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. नेक्स्ट डबल बीट आहे मित्रांनो 20.9 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. नेक्स्ट डबल बीट आहे मित्रांनो 22.1 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. नेक्स्ट डबल बीट आहे मित्रांनो आपल्याला 23.22 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. नेक्स्ट डबल बीट आहे मित्रांनो 25.14 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. नेक्स्ट डबल बीट आहे मित्रांनो आपल्याला 27.5 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. आणि शेवटची जी डबल बीट आहे ते आपल्याला 28.26 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेट मला मित्रांनो एक नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये जेवढे देखील इथनं फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे तर उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचे आहे. जे आपण एक एक बीटला एक एक फोटो इथनं ॲड केलेले आहेत त्या फोटोला आता हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. डबल बीटला आपण ऑलरेडी इथनं इफेक्ट पेस्ट केलेलं आहे. आता मित्रांनो एक एक बीटला जे आपण एक एक फोटो ॲड केलेले आहेत त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. एक नंबरचा इफेक्ट. तर बघू शकता मित्रांनो मी पटकन इथनं इफेक्ट पेस्ट करत आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरती जर कोण नवीन आला असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. मित्रांनो आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा तरच मित्रांनो व्हिडिओ समजून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी पटकन इथे इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहे सर्व फोटोला. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं फोटोला इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. तर आता फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करायचं आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचं आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेन टू बिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज मित्रांनो करेक्ट इथनं 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर मित्रांनो इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. एक नंबर इथं ऑप्शन दिसेल नन त्याच्या क्लिक करून आपल्या इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथनं ॲड केलेली आहे आणि आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720 पण तुम्ही हार्ड एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.